मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये. बघा, आज आवक तर कमी होती भाजीची, भरपूर आवक कमी होती, पण उताव बी कमीच आहे, ग्राहक बी कमी होते. त्याच्यामुळे भाजीचे भाव जवळपास स्थिर राहिले. बाकी समार थोडा अजून कमी आला असल्यामुळे 10-20 रुपयाची तेजी आली आहे समारामध्ये. बाकी टमाटर तर तेच भाव आहे, जे नेहमीचे आहे तेच भाव आहे. बघून घ्यायचा का भाव आहे. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्यायचा. रोजचे व्हिडिओ टाकत राहतो मी तो भाजीचे, सब्जी मंडीचे आपल्याले. चला भाऊ आजचे का पैसे नाही तर चला. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करता मित्रांनो आपल्या व्हिडिओला. संभार वाढला म्हणते. कैला संभार का भाव म्हणणार तुला? तुरीच्या शेंगा आल्या मार्केटले, तुरीच्या शेंगा आणले का काका? चला आता आपण पोरवाला मध्ये आलो. बघा, निंबूच्या शेंगा तुरीच्या काकाकडे आहे. भैया निंबू की पोझिशन क्या बोलते आज मार्केट मध्ये भाजीची व्हेरायटी कमीच आहे. जास्त काही माल आलेला दिसत नाही, कारण मंदी असल्यामुळे आणून नाही राहिले कास्तकार, कारण आणायला परवडत नाही. त्याच्यामुळे मुर्राज कंपनी झालं मित्रांनो. भाजीची आवक आमच्या दुकानामध्ये जास्त बरी दिसून राहिली आहे. बघा, चवळीच्या शेंगा, चवळीची भाजी वगैरे, भेंडी वगैरे सगळा विचारू आपण सोनू भाऊला. का पोषण आहे आजची भेंडीची? भेंडी पन्नी का खपली, चवळी शेंगा काय खपल्या, सगळं विचारू आपण सोनू भाऊला. का म्हणते दा सोनू भाऊ? भेंडी का भाव खपली आज? 40 रुपये किलो. चवळी शेंगा चवळ्याची भाजी 10 रुपये किलो. अरे वा वा वा, 10 रुपये किलो बोलते मित्रांनो. चला हे बघून घ्या, मुर्राज कंपनी. जॉन्स मध्ये आलो मित्रांनो. गिलके भाऊकड, गिलके बघा, गिलके विचारू कॅरेट का भाव म्हणते का भाऊ? भाऊ गिलके काय म्हणते? 10 रुपये किलो. फक्त 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. बघा कॅरेट किती भरण वजन तरी कॅरेटचं? 15 किलोचं कॅरेट आहे मित्रांनो. गिलके बी 10 रुपये किलो खपत आहे. म्हणजे कोणाच भाजीला भाव नाही. जवळपास 15-20 रुपयाची तेजी सांभाळत दिसून राहिली आहे मला. बघू सोमवार असेल तर माहितीच पडते आपल्याला काय म्हणते अजून कोणत्या भावामध्ये तेजी आली आहे. थोडा माल कमी दिसून राहिला, बुधवार आहे, माल थोडा कमी दिसून राहिला आहे मला दुकानाने. कोणकोणते रेट वाढले तर बघू आपण समोर. चला, तुरीच्या शेंगा आल्या मार्केटले. तुरीच्या शेंगा आणले का काका? 70 रुपये किलो. बापरे, बरबटी गावरानी बरबटी दिसून राहिले मला. गावरानी बरबटी काका, ओ काका, गावरानी बरबटी का भाव खपली? गावरान बरबरी 60 रुपये किलो. आणि कारले? 50 रुपये. कारले 50 आहे का? 50 रुपये किलो कारले आहे. बघा, बढिया कारले आहे. काका कैरीची पोझिशन का? 60 रुपये किलो. उद्या 2-3 व्हेरायटी 60 आहे का? 1, 2, 3. चला आता आपण पोरवाला मध्ये आलो. बघा, मुंग्याच्या शेंगा तुरीच्या काकाकडे आहे. पल्ली बी दिसून राहिली मला. हे बी आहे, महत्वाची मेथी पण आहे त्यांच्याकडे. बघा मेथी. हो, मुंग्याच्या शेंगा काय म्हणते? 50 रुपये किलो. हे मेथी 40 रुपये 35 रुपये. 40 रुपये 35 रुपये. चवळीची भाजी आली का? चवळीची भाजी आज नाही आली आहे ना. चला, हे तुरीच्या शेंगा 70 रुपये. 70 रुपये. 70 मांडीत डाल के बोल. चला आज विचारू चिल्लर मध्ये टमाटे काय पोझिशन आहेत आजचे. वैशाली बी टमाटे दिसून राहिले भाऊकळ. बघा, वैशाली बी टमाटे आहे आज. वैशालीच भरले का सगळे? गावरानी वैशाली का भाव? 10 रुपये किलो. 10 रुपये. 15 रुपये. कोणता गावरानी? 15 इकडे आहे का? हा, 10 रुपये. भैया नींबू की पोजीशन क्या बोलते आज? पोजीशन 160 रुपये है आज. 160 हो गया क्या? 160 रुपये किलो. कल की वही रेट थे, आज के वही रेट है. चलो सब अभी यही रेट चालू है. अभी आगे हो सकते कम हो सकते ना. अभी नवरात्र लग रही ना. आवक आज अजून कमी आहे मार्केट मध्ये. मला सांगितलंच पहिले मार्केट मध्ये आवक कमी आहे म्हणून. पण कसं आहे मित्रांनो, भाजीचे भाव तरी भेटून नाही राहिले. आवक कमी असून मी भाजीचे भाव काय तेवढे आहे नाही. मुरलीला विचारू. गाजर दिसून राहिला मला. गाजर मुरले 30 रुपये किलो. 100 में 4 किलो सुपर माल. गावरानी गाजर आणले तुला? गावरानी है, गावरानी है. 100 में 4. 100 में 4 किलो. 100 में 4 किलो गाजर. पुरी आठवत कांदे आहे. किती क्विंटल आहे बा कांदे? 9 क्विंटल. 9 क्विंटल. हो. बाप्पा 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 बाप्पा. पूर्ण 1 टन मध्ये येते माल. 1 टन कसं दे का तू? मिरचीची पन्नी आणि शिमला मिरचीची पन्नी दोन्ही विचारू, आणि फुलकोबीची पन्नी विचारू भाऊला आपण. शिमला मिरची काय म्हणते पन्नी?
₹55. 55 रुपये. हा किती किलो भरण जवळपास? 15 किलो. 15 किलो. आणि फुलगोबी फुलगोबी पन्नी घेतो 20 रुपये, चिल्लर घेतो 25. चिल्लर घेतात तर 25 आणि ठोक घेतात 20 रुपये. ते का म्हणजे किती किलो आहे जवळपास? हे 18, 17. 18-17 किलो आहे ना. आणि मिरची मिरचीचे 45 लागेल, पन्नी घेतो. 45 लागेल पन्नी घेता. ते बी 15 किलो आहे का 10 किलो आहे? ते 15 किलो. 15 किलो आहे. चिल्लर मध्ये 50. 50. बघा मित्रांनो, मिरची थोडे 10-20 रुपये वाढलेले आहे. मिरची मध्ये यावल्या 40 रुपये कपूर आली, जवळपास 50 रुपये कपूर आली. चिल्लर मध्ये ठोक मध्ये 45 रुपये. फुलगोबी बघून घ्या. हे वांगे, काटेरी वांगे पाहून घ्या आपण. काटेरी वांगे 200 रुपयाची पन्नी. 200 रुपयाची पन्नी. 15 किलो नाही 13 किलो. 13 किलो. चला झालो आपण. ढेमसा आहे भाऊ का? ढेमसा विचारू ढेमसचे भाव. भालो भाऊला विचारू ढेमस काय खपत आहे असतं? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो ढेमस. भालो भाऊ कारले सण आहे हा? त्याच्यामुळे आता भाव उतरले उतरले आहे ना आता. सण आहे गुढीपाडवा. हा त्याच्यामुळे खपून 25 रुपयाने दिले ना. काय भाव आहे? गौतम कंपनीत जाऊ आपण. भाऊला विचारू कोणकोणता माल आला होता. भाऊ मला थोडासा जोरात सांगा. काकडी काय भाव कपूर राहिली? आपली 100 रुपये पन्नी. 100 रुपये पन्नी. 15 किलो. 15 किलो. फुलगोबी आलती का? फुलगोबी 15 रुपये किलो. 15 रुपये किलो खपली आहे ना फुलगोबी. अजून काही शॉर्टेजचा माल होता का? नवीन वाली व्हेरायटी कोणती आलती का आज? कारले 40 रुपये किलो. कारले 40 रुपये किलो का? नाही ना जवळपास. संभार कपडा 30 रुपये. संभार 30 कपला ना. संभार तुझी तेजी आली ना. 10-15 रुपये तेजी आहे संभारात. चला भारत कंपनीत आलो. भारत कंपनीमध्ये नुसतेच टमाटे येत नाही बघा. वांगे पण येते, कारले पण येते, काकडी सर्वच माल येते. पण आपण टमाट्याचे जास्त येते म्हणून टमाटे जास्त विचारतो आपण. विसराल भैया आज वांग्याची सुरुवात करो. क्या 200 रुपये पन्नी. लय सुपर वांगे आहे. गुलाबी आणि कारले कारले 40 रुपये किलो. काय कारले 40 रुपये किलो. आता टमाटे सांगा. हे टमाटे व्हेरायटी पहा. 200 रुपये कॅरेट कपूर राहिला काल. हलके वाले 100. हलकी वाली भी आहे. हलके वाले हा हे 100 रुपये. लाल मार्केट 10 में 2 किलो टमाटर जो है 10 में 2 किलो. 10 में 2. 10 में 2 किलो सिर्फ. भैया टमाटर के भाव बढ़ेंगे कि नहीं बढ़ेंगे? नहीं बढ़ते हैं. 1 महीना कम से कम 2 महीने बढ़ेंगे ना. पाणी पडणे की टाइम ही. झालं घेऊन मित्रांनो. आता जाऊ आपण दुकानमध्ये. जास्त काही भाजी आणलेली नाही आज. बघून घेऊ, दाखवून घेऊ तुम्हाला. चला मग मित्रांनो, आपला व्हिडिओ इथपर्यंतच राहणार आहे. सगळं भाजीचं सगळं दाखवून झालेलं आहे. सगळे व्हेरायटी दाखवून झालेली आहे. आपण जे बी मार्केटला आहे ते सगळं दाखवून झालं आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आपण तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा मित्रांनो. आपल्या चॅनलला लाईक जरूर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. जास्तीत जेवढा तर जेवढा. आणि सबस्क्राईब करायला नसाल तर जरूर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल आपला सबस्क्राईब करा. चला मग मित्र उठा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.